हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत जे आपण काल शिकलो, जो आपला टॉपिक होता छोटासा, की एनर्जी फ्लो कशी होती, कोणत्या वेगवेगळ्या टॉपिक लेवलद्वारे होती, ते आपल्याला बघायची आहे आज. ते आपण थोडंसं रिवाईज करतोय पॉईंट आपण का, कारण की थोडासा मोठा पॉईंट होता, थोडासा कॉम्प्लिकेटेड पॉईंट होता, म्हणून आपण तो पॉईंट आज रिवाईज करतोय. बघा, लक्ष द्या की आपण सांगितलं होतं की जी की आपला एनर्जी सोर्स आहे, इट इज अ ओनली सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या या अर्थ सर्फेसवरती एनर्जी प्रोव्हाइड करणारा जो की आपला एक मेजर सोर्स होता, तो कोणता आहे? सनलाईट. आपण एक एक्सेप्शन पण दिलं होतं की जे काही डीप सी आहे, त्या डीप सी मध्ये हायड्रोथर्मल एनर्जी शिवाय एनर्जी तिथे तयार होत नाही किंवा एनर्जी तिथे प्रोव्हाइड होत नाही. पण जी काही आपला फोटिक झोन आहे, त्या फोटिक झोन पर्यंत इझिली आपला सनलाईट पोहोचत असतो. त्या सनलाईटद्वारे तिथे असणाऱ्या वॉटर सरफेसवरती जे काही फायटो प्लॅन्क्टन असणार आहेत किंवा जे काही ऑर्गॅनिझम असणार आहेत, ते एनर्जी कॅप्चर करतात, त्यांचं फूड मटेरियल बनवतात आणि त्या ठिकाणी फूड चेन त्यांची कॅरी आउट होत असते. पण आपण म्हणलं होतं काय की आपल्या अर्थवरती अशा बरेचसे इकोसिस्टीम आहे टेरेस्ट्रियल लेवलवरती, की त्या काय करतात किंवा त्यांच्यासाठी हा सनच काय एक प्रकारचा एनर्जी सोर्स आहे. जर म्हटलं तर आपण काय की प्रोड्युसर्स एनर्जी कॅप्चर करतील. ठीक आहे, त्यासोबतच आपण म्हटलं होतं काय की बरीचशी एनर्जी अशी असते की ती यूज होत नसती, ती एनर्जी पूर्ण डिसऑर्डरनेस मध्ये कन्वर्ट होत असते. डिसऑर्डरनेस आपल्या या पूर्ण कम्प्लीट बायोलॉजीमध्ये किंवा या आपल्या इकोसिस्टीम मध्ये खूप फेवरेबल आहे अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स रूल. केमिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देन आपण म्हणलो होतो काय की नियर अबाउट 2 to 10% एनर्जी किंवा त्याच्याही पेक्षा खूप कमी एनर्जी प्रोड्युसर्स कॅप्चर करत असतात त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर फॉर्म करण्यासाठी बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपण असंही म्हटलं होतो की सोलार एनर्जी ट्रॅप होत असते, कॅप्चर होत असते, कॅप्चर करण्याचं काम प्रोड्युसर्स करत असतात आणि ती एनर्जी कन्वर्ट होते आपल्या केमिकल फॉर्म मध्ये आणि ते ॲज अ ऑर्गॅनिक मॅटर, ॲज अ फूड म्हणून या प्लांट बॉडीमध्ये स्टोअर्ड असते. देन अगेन आपण असंही म्हणलो होतं काय की प्रत्येक ऑर्गॅनिझम किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते रेस्पिरेशन करत असतात किंवा त्यांच्या बॉडीमधून हीटच्या फॉर्ममध्ये किंवा रेस्पिरेशनच्या फॉर्ममध्ये एनर्जीचा लॉस सुरू असतो. का? कारण की जर का लाईफ प्रोसेस कंटिन्यू सुरू ठेवायची असेल तर त्यांना काही ना काही एनर्जी एक्सपेंड करावं लागेल, खर्च करावा लागेल स्वतःच्या वाढण्यासाठी किंवा स्वतःच्या वाढीसाठी. म्हणून रेस्पिरेशनच्या फॉर्ममध्ये किंवा हीटच्या फॉर्ममध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम मधून काय होते? एनर्जी लॉस होत असते. देन आपण नेक्स्ट पॉईंट असं म्हणलो होतो काय की ओनली 10% एनर्जी आर ट्रान्सफर फ्रॉम फर्स्ट ट्रॉपिक लेवल टू द सेकंड ट्रॉपिक लेवल, देन थर्ड ट्रॉपिक लेवल अँड देन फोर्थ ट्रॉपिक लेवल. बघा, जे काही फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं की प्रोड्युसर्स असतात. सेकंड ट्रॉपिक लेवलमध्ये प्रायमरी कन्झ्युमर्स दॅट इज हर्बिओर्स, म्हणजे प्लांटला खाणारे, प्लांट बॉडीला खाणारे, ॲज अ फूड म्हणून खाणारे हर्बिओर्स. देन थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजेच कार्निवोर्स. देन टॉप कार्निवोर्स. देन आपण त्याला म्हणतो टर्शरी कन्झ्युमर्स, की या आपल्या मटेरियलला मग ते प्रायमरी कन्झ्युमर्स असो किंवा प्रोड्युसर्स असो त्यांना खाणारे, दॅट इज अ टर्शरी कन्झ्युमर्स. ते आपल्याला मांडलेत आपल्या या फोर्थ ट्रॉपिक लेवलमध्ये. देन बघा, तुम्हाला इथं बघायला मिळतंय की प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये फक्त 10% एनर्जी काय होते? ट्रान्सफर होते. देन फर्स्ट ट्रॉपिक लेवल असो किंवा फोर्थ ट्रॉपिक लेवल असो, त्यांच्यामधून सुद्धा बरीचशी एनर्जी यूज होत नाहीये. अनयूज एनर्जी और अनयुटिलाइज एनर्जी आर सेंड टू द डिकम्पोजर्स, सेंड टू द डिकम्पोजर्स. अशी बरीचशी एनर्जी ती आपण किंवा ते प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करू शकत नाही? युटिलाइज करू शकत नाही, ऍसिमिलेट करू शकत नाही. म्हणजे बघा, जर का हर्बिओर्स असेल तर त्या हर्बिओर्सचं जे काही एक्सक्रेटा आहे, मीन्स वॉट अ फिकल कंटॅमिनेशन और फिकल मॅटर, ते सगळंचे सगळं मॅटर ॲज अ ऑर्गॅनिक मटेरियल म्हणून किंवा आपण म्हणणार त्याला काय की जर का प्लांट बॉडी असेल तर त्या प्लांट बॉडीची ल्यूज वगैरे ह्या सगळ्या मटेरियल्सचं जे काही कलेक्शन असणार आहे ते सॉइल सरफेसवरती पडतं ॲज अ अनॲसिम्युलेट फॉर्म ऑर नॉट यूज फॉर्म. देन सगळा तो फॉर्म किंवा ते जे काही डेड मॅटर आहे त्याच्यावरती त्याची लाईफ प्रोसेसेस कंटिन्यू कॅरी आउट करणारा आपला एक ऑर्गॅनिझम दॅट इज अ डिकम्पोजर्स, ती एनर्जी घेत असतो. आणि अगेन डिकम्पोजर्स ऑल्सो अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दे ऑल्सो रिलीज इन दी फॉर्म ऑफ हीट और एनर्जी जी की असणार आहे ती हीटच्या फॉर्म मध्ये किंवा तो सुद्धा काय करतो? रेस्पिरेशन करतो. म्हणून बरीचशी एनर्जी काय होत असते? लॉस होत असते. मग हीच एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, मग ती हीटच्या फॉर्म मध्ये असो किंवा डिकम्पोजर्स त्या ऑर्गॅनिक मॅटर मधून जे काही न्यूट्रिएंट वेगळे करत असतात, ते न्यूट्रिएंट आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा इन्व्हायरमेंट मध्ये मिक्स होत असतात. ठीक आहे, ज्यावेळेस ते मिक्स होतील तर अगेन आपण म्हणतो काय की आपली जी काही सायकल आहे पुन्हा किंवा आपलं जो काही हा फूड चेन आहे ती कंटिन्युअस कॅरी आउट होत असते.
याच्या ह्या पूर्ण एनर्जी फ्लो चार्ट मध्ये आपण काय बेसिक पॉईंट बघितले. बेसिक पॉईंट कोणते की प्रोड्युसर्स कॅप्चर ओनली 2 to 10% ऑफ PAR एनर्जी, दॅट इज फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स जे काही सन कडून असतात ते कॅप्चर करण्याचे काम करत असतं प्रोड्युसर्स असतं. आणि सॉर्ट ऑफ फर्स्ट टॉपिक लेवल मधल्या या ऑर्गॅनिझम्स असतं. देन सेकंड पॉईंट इम्पॉर्टंट बघितला आपण की ओनली 10% एनर्जी आर ट्रान्सफर नेक्स्ट टॉपिक लेवल. बघा जसजशी टॉपिक लेवल चेंज होते त्या टॉपिक लेवल मध्ये फक्त 10% एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. देन नेक्स्ट पॉइंट द अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लो डिक्रीज विथ सक्सेसिव्ह टॉपिक लेवल. बघा तुम्हाला हा पण पॉईंट सांगितलं होतं मी काय की कधीच जर का एक नियर अबाउट आपण काय घेतली व्हॅल्यू घेतली होती की ॲट इज 100% एनर्जी काय घेतलं आपण एक ऑन ॲव्हरेज 100% एनर्जी घेतली होती आपण. पण ही 100च्या 100% एनर्जी आपण म्हणलो होतो काय की एखादा प्रोड्युसर्स किंवा एखादा ऑर्गॅनिझम तो कॅप्चर करत नाही किंवा तो घेत नसतो. त्याच्यापैकी जर का आपण सांगितलं की 90% एनर्जी घेतली त्याच्यापैकी फक्त 10% एनर्जी आहे ती यूज करेल स्वतःसाठी स्वतःच्या लाईफ प्रोसेससाठी. देन समोर करेल फक्त अगेनच 10% एनर्जी ट्रान्सफर मी टॉपिक लेवल पर्यंत जे काही असणार आहे जेच आपण म्हणलो तो NPP. ही NPP फक्त 10% उरलेली असते समोरच्या टॉपिक लेवलसाठी. म्हणून आपला जो काही तिसरा पॉईंट आहे तो क्लिअर होतो की द अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लो डिक्रीज विथ द सक्सेसिव्ह टॉपिक लेवल. म्हणजेच ह्या प्रोड्युसर्स मध्ये 10% एनर्जी असेल तर ह्या 10% ची 10% एनर्जी काय होईल फक्त ट्रान्सफर होईल. मग आपण म्हणणार की 1% ठीक आहे 10% to 1%. देन नेक्स्ट टॉपिक मध्ये 0.01%. देन नेक्स्ट 0.001%. याच फॉर्म मध्ये एनर्जी समोर काय होईल ट्रान्सफर होईल. कधीच 100 जर का पर्सेंट एनर्जी असेल किंवा धीस 10% एनर्जी आर ऑल्सो वन टाइप ऑफ 100% एनर्जी बट नॉट complete 10% energy are transfer only out of 100% only 10% energy are transferred to the next topic level. म्हणजे जसजशी टॉपिक लेवल चेंज होत जाईल त्याच प्रकारे त्या ठिकाणी किंवा त्या नेक्स्ट टॉपिक लेवल पर्यंत जी काही एनर्जी जाते ती डिक्रीज होत जाते. आपण अजून एक उदाहरण दिलं होतं की जर का एखादा सरफेस असेल अर्थचा त्या सरफेसवरती जर का एखादा ग्रास असेल तो ग्रास आणि त्याचे रूट्स असा कम्प्लीट मॅटर केव्हाच एखादा हर्बिओर्स इंगल्फ करत नाही किंवा कन्झ्युम करत नाही. याचा जो काही रिमेनिंग पार्ट आहे किंवा जो काही बिलो द सॉइल सरफेसचा जो काही पार्ट आहे तो कधीच कन्झ्युम केला जात नाही. फक्त जो काही अपर सरफेस असणार आहे ॲज अ लीफ फॉर्म मधला तोच फक्त हर्बिओर्स खात असतो. म्हणजे जर का एखाद्या प्लांट मध्ये 100% एनर्जी असेल तर ओनली 50% एनर्जी कन्झ्युम बाय हर्बिओर्स. इट्स ऑल्सो अनदर एक्झाम्पल ऑफ दिस point the amount of energy flow decrease with a successive topic level. Then next the some amount of energy lost in the form of heat or respiration and unutilized energy transfer to the decomposers. बघा आपण काय म्हणतो काय की प्रत्येक ऑर्गॅनिझम किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करत असतो रेस्पिरेशन करत असतो किंवा त्याच्या बॉडी मधली जी काही एनर्जी आहे ती एक तर हीटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडत असते. देन अगेन जी एनर्जी यूज होत नाहीये अनयूज एनर्जी किंवा जी एनर्जी ऍसिम्युलेट होत नाही ती एनर्जी समोर ट्रान्सफर होत असते आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम कडे. त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणलो होतो काय की डिकम्पोजर्स. देन नेक्स्ट पॉइंट हाच आपल्याला काय करायचं आहे मेन डिस्क्राईब करायचं आहे किंवा मेन याच्यावर फोकस करायचं आहे की जर का डिकम्पोजर्स पर्यंत एनर्जी पोहोचते तर देन अगेन नेक्स्ट एनर्जी कुठे जाईल तर आपण म्हणलो होतो काय की जी एनर्जी यूज होत नसते किंवा न्यूट्रिएंटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडते किंवा बाहेर टाकण्याचं काम डिकम्पोजर्स करत असतात ती एनर्जी आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये इन्व्हायरमेंट मध्ये मिक्स होते अँड देन अगेन आपले प्रोड्युसर्स ती फिक्स करण्याचं काम करतात ॲज अ कार्बन फॉर्म, ॲज अ नायट्रोजन फॉर्म, ॲज अ ऑक्सिजन फॉर्म अँड अनदर डिकम्पोजर्स ऑल्सो रिलीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. बघा अशा प्रकारे आपण इन शॉर्ट काल बघितला आपला हा एनर्जी फ्लो पॉइंट. देन आपल्याला नेक्स्ट पॉइंटवर फोकस करायचं आहे की का किंवा ओनली फ्रॅक्शन ऑफ सनलाइट इज यूज फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे अशा कमीत कमी फ्रॅक्शन मध्येच का ऑर्गॅनिझम किंवा हे प्रोड्युसर्स जी काही आपली सनलाइट आहे किंवा जी काही एनर्जी आहे ती खूप कमी अमाऊंट मध्ये का कॅप्चर करतात. पूर्ण 100%च्या 100% एनर्जी का कॅप्चर करू शकत नाही याच्या मागचं रिझन काय आहे त्याला थोडक्यात आपण जस्टिफाय करू शकतो. बट बिफोर दॅट तुम्ही याला एकदा स्क्रीनशॉट करून घ्या
मग आपण तो जो पॉइंट आहे तो आपण क्लेरिफाय करू किंवा जस्टिफाय करू की का एखादा प्रोड्युसर्स पूर्ण 100% एनर्जी कॅप्चर करू शकत नाही, त्याच्या पूर्ण लाईफ प्रोसेससाठी किंवा प्रोड्युसर्स का कॅप्चर करू शकत नसतील फॉर द फोटोसिंथेसिस. त्याला थोडक्यात तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. बघा स्टुडंट, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकलेलाच असेल. या स्क्रीनशॉटद्वारे किंवा या छोट्याशा पॉईंटद्वारे तुम्ही परत तुमचे जे काही कालचे पॉईंट विसरले असेल ते करेक्शन करून घ्या. देन आपण म्हणत होतो काय की ओनली फ्रॅक्शन ऑफ सनलाइट इज यूज फॉर द फोटोसिंथेसिस. असं कमीत कमी लाईट का यूज होत असेल फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये, का 100% एनर्जी कॅप्चर होत नाहीये, का 100% लाईट जो काही यूज होतोय या पूर्ण कम्प्लीट पाथवेमध्ये तो का 100% यूज होत नाहीये. ओनली फ्रॅक्शन ऑफ म्हणजेच या 100% चे फक्त 0.02% लाईट का यूज होतो. ठीक आहे, याच्या मागचं रिझन आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, बिकॉज ऑफ अबाउट 34% रिफ्लेक्ट बॅक, जी काही लाईट असणार आहे त्या लाईट पैकी किंवा या 100% लाईट पैकी 34% लाईट जो असणार आहे किंवा जी काही लाईट एनर्जी असणार आहे ती काय होत असती, रिफ्लेक्ट होत असती. देन नेक्स्ट म्हणतो आपण की 10% एनर्जी हेल्ड बाय ओझोन लेअर. अगेन या 100% पैकी जी काही 10% एनर्जी आहे ती ओझोन लेअर कॅप्चर करण्याचं काम करते. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही वॉटर वेपर्स आहे तर ते सुद्धा कॅप्चर करण्याचं काम हे 10% एनर्जी होत असते. देन जे काही अदर ऍटमॉस्फेरिक गॅसेस आपल्या कम्प्लीट या अर्थ सरफेसवरती किंवा या ऍटमॉस्फिअर मध्ये असतात ते गॅसेस ही 10% एनर्जी काय करतात, कॅप्चर करतात. म्हणजेच काय, पहिलं ओझोन लेअर, देन सेकंड वॉटर वेपर, देन ऍटमॉस्फेरिक गॅसेस. ह्या तिन्ही गोष्टी काय करतात, ही 10% एनर्जी पूर्ण धरून ठेवण्याचं काम करतात कम्प्लीट त्या ऍटमॉस्फिअर मध्ये. देन अगेन 56% रीच ऑन अर्थ सरफेस. देन बघा काय म्हणतात, अगेन या पूर्ण 100% पैकी 56% काय होती आपल्या या अर्थ सरफेस वरती एनर्जी पोहोचत असते. देन अगेन या 56% पैकीच ओनली जी काही फ्रॅक्शन मीन्स वॉट आपण अगेन सांगणार की हेन्स ओनली अ फ्रॅक्शन ऑफ सनलाइट मीन्स वॉट ओनली 0.02% यूज फॉर अ फोटोसिंथेसिस. म्हणजे बघा अशा प्रकारे जी काही एनर्जी 100% पैकी ती प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतीये, ऍड होते किंवा प्रत्येक वेगळ्या गोष्टी त्याला कॅप्चर करण्याचं काम करतोय. म्हणूनच ओनली 0.02% एनर्जी काय होत असती, यूज होत असती त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये. म्हणजे प्लांट मटेरियल और प्लांट प्रोड्युसर्स जर का आपण सोडले किंवा ऍज अ प्रोड्युसर्स जे काही प्लांट असतात ते सोडता अदर जे काही ऑर्गॅनिझम आहे तर ते सुद्धा एनर्जी सोर्सच्या फॉर्म मध्ये तो सनलाइट घेत असतात. म्हणूनच 0.02% एनर्जी काय होत असते त्या ठिकाणी यूज होत असते किंवा आपले प्रोड्युसर्स यूज करू शकतात. देन बघा, जे काही मेजर पॉइंट्स आपण इथे डिस्क्राईब केले ऍज एनर्जी फ्लो चार्टद्वारे किंवा डायग्रामद्वारे, हाच एनर्जी फ्लो कंटिन्युअस आपल्या फूड चेन मध्ये कॅरी होत असतो. जसं आपण 2 वेळा फूड चेन सांगितल्या होत्या, त्यामध्ये फर्स्ट म्हणतो आपण काय, ग्राझिंग फूड चेन, दुसरी म्हणतो आपण डेट्रिटस फूड चेन. बघा, ही फूड चेन टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम वरती असो किंवा आपल्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये असो, याच फॉर्म मध्ये काय जाईल, पूर्ण एनर्जीचा फ्लो होत राहील. पण आपण याला थोडक्यात काय केलं होतं, कम्पेअर केलं होतं आपल्या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमला आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीमला. ॲज कम्पेअर टू द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये जास्तीत जास्त एनर्जीचा फ्लो होत असतो. का, कारण की एखादा ऑर्गॅनिझम ऍज इट इज कंझ्युम केला जातो किंवा आपण म्हणतो काय की जर का स्मॉल एखादा फायटोप्लॅन्क्टन असेल तर याला कंझ्युम करण्याचं काम कोण करत असतं, एखादा झू प्लॅन्क्टन. ह्या झू प्लॅन्क्टनला अगेन कंझ्युम करण्याचं काम कोणाचं असतं, स्मॉल फिशेसचं. म्हणजेच जी काही एनर्जी समोर ट्रान्सफर होते ते तिचा थोडं किंवा काही अमाऊंटच जास्त असेल आपल्या या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम च्या अमाऊंट मध्ये. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये एनर्जीचं जी काही अमाऊंट असणार थोडीशी काय असते, जास्त असते. म्हणूनच थोडासा डिफरन्स आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये. पण जो काही फ्लो असणार आहे तो ऍज इट इज असणार आहे. फक्त जे काही नॉर्मल आपण इथं वर्ड यूज केले जसं की हर्बिओर्स, देन आपण इथं वर्ड यूज केला होता की कंझ्युमर्स और कार्निवोर्स, तर सेम कंडिशन तिकडे सुद्धा असणार आहे, सेम टॉपिकला सुद्धा तिकडे असणार आहे. पण जी काही अमाऊंट असणार एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची
ती काय होते, चेंज होते. देन आपण नेक्स्ट टॉपिकला बघणार आहोत की एनर्जी पिरामिड्स नेक्स्ट लेक्चरमध्ये. देन आपण तुम्ही हा स्क्रीनशॉट क्लिअरली करून घ्या. आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये एनर्जी पिरामिड्स. थँक्यू.